नमस्कार मंडळी, आज माझ्या माय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज मी तुम्हाला इसुरी मसाला चिकन कसे तयार करायचे हे दाखवत आहे। तर त्यासाठी साहित्य हे चिकन घेतलेले आहे 125 ग्रॅम, 125 ग्रॅम चिकन आहे। तर त्याच्यासाठी चवीपुरते मीठ 1 चमचा घेतलेला आहे। त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला 4 चमचे घेतलेला आहे। त्याच्यानंतर कोथिंबीर अर्धी वाटी घेतलेली आहे। तर आलं लसूण पेस्ट 1-2 चमचे घेतलेला आहे। अर्धा टोमॅटो घेतलेला आहे। 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे। त्याच्यासाठी बाजरी थोडीशी घेतलेली आहे। त्याच्यानंतर हे तुम्हाला दिसत असेल हे चक्री फूल घेतलेलं आहे 1। त्याच्यानंतर शहाजिरे थोडेसे, ही चणा डाळ म्हणजे हरभरा डाळ थोडीशी घेतलेली आहे। हे धणे थोडेसे भाजायसाठी घेतलेले आहेत इसुरी मसाला तयार करण्यासाठी। आणि हे थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत। ही बाजरी थोडी घेतलेली आहे। थोडं पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये ते शिजवण्यासाठी चिकन। आणि त्याच्यानंतर तेल 1-2 चमचे लागणार आहे ते घेणार आहोत आपण। तर अशा पद्धतीने हे सर्व मसाले आणि चिकन आपण घेतो आहोत। तर आपण आता हे एक कढई गॅसवर ठेवलेली आहे। ह्याच्यामध्ये इसुरी मसाला तयार करायचा आहे आणि हा मिक्सर मध्ये वाटण्यासाठी बाजूला काढत आहे। तर आपण ह्या कढईत तेल तापत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण हा कांदा थोडासा घालायचा आहे आणि तो भाजून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हा टोमॅटो थोडासा घालायचा आहे त्याच्यामध्ये, तो पण भाजून घ्यायचा आहे। चिकन पूर्ण शिजलेलं आहे। तर आपण आता ते गॅस बंद करायचा आणि हे चिकन संपूर्ण या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं। त्यासाठी मी तेल घालत आहे। तर आपण इसुरी मसाला चिकन बनवण्यासाठी या इथे कढई ठेवलेली आहे। त्या कढईमध्ये मी 1 चमचाभर तेल घालत आहे। तर ते कढईतलं तेल तापलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपण हा कांदा ठेवलेला, त्यातला आपण 1 कांदा चिरलेला तो थोडासा आपण वापरला होता शिजवण्यासाठी चिकन। तर याच्यामध्ये मी हा कांदा परतण्यासाठी घातला आहे। हा टोमॅटो पुन्हा घातलेला आहे, तो भाजून घ्यायचा आहे। आपला कांदा टोमॅटो भाजत आलेला आहे, पूर्ण गुलाबी कलरवर ते भाजलेला आहे। त्याच्यामध्ये आपण हा जो कांदा लसूण मसाला चटणी जो म्हणतो तो घरी केले मी, हे घालत आहे। ते घातल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं, ते भाजलं जातं। त्याच्यानंतर आलं लसूण कोथिंबीर ही पेस्ट 2 चमचे आहे ती घालून घ्यायची। ते जरासं हलवून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण हा इसुरी मसाला त्याच्यामध्ये घालायचा, तो जरासा हलवून घ्यायचा। या इसुरी मसाल्यामुळेच हे चिकन सुंदर त्याचा स्मेल होणार आहे आणि ते छान होणार आहे। त्याच्यामध्ये हे थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं। आपण थोडं मीठ त्या शिजवताना घातलं होतं चिकनमध्ये। तर हे आता संपूर्ण घालून हे असं भाजून घ्यायचे आहे। तर तेल सुटेपर्यंत हे संपूर्ण भाजून घ्यायचे। हे भाजल्यानंतर आता हे भाजलेलं आहे, ते भाजल्यानंतर हे चिकन त्याच्यामध्ये शिजवलेलं त्यात सोडायचं अशा पद्धतीने। सोडल्यानंतर ते परत हलवून घ्यायचं। त्याच्यावर आपण ही कोथिंबीर घालायची। त्यानंतर हे पाणी, त्यात थोडं गरम केलेलं पाणी आहे ते घालायचं आहे आणि हे उकळी उकळी येऊ द्यायचे आणि 10 मिनटं शिजू द्यायचं। हे 10 मिनटानंतर इसुरी मसाला एकत्र घालून सगळं छान तयार झालं। तुम्ही पाहू शकता हा असा इसुरी मसाला घालून चिकन तयार झालेलं आहे आपले इसुरी मसाला चिकन।
आणि ते आपण बघताच आहात, त्याचा सुगंध खूप छान दरवळत आहे। तर अशा पद्धतीने ते तयार झाले आहे। तुम्हीही हे करून बघा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, परत कमेंट करा, कसं झालं ते नक्की कळवा। तर मी इसूर मसाला चिकन खाण्यासाठी घेत आहे। असं भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता। इतका सुंदर त्याचा वास सुटलाय, छान वाटतंय। तर तुम्हीही करून बघा।